मोकळा श्वास. किती लोकांना सर्दी खोकला झाला जरा हात वरती करा. अरे तुम्ही आधी सांगितलं असतं आम्ही मास्क घालून आलो असतो. काय करायचं आता? बरं हा सर्दी खोकला कशामुळे झालाय? जे काय करायचं आपणच करायचं आता. पण हा महत्वाचा विषय पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण दिल्लीबद्दल बोलतोय अर्थात दिल्लीमध्ये एक्यूआय मुख्यमंत्र्यांना वाटतं टेम्परेचर आहे. त्यांना पहिले एआयक्यू बोलत होत्या, मग एक्यूआय झालं, हे सगळं झालं. पण ही गमतीचा जरी भाग सोडला तरी परवाकडे तुम्ही आयक्यू कमी असल्यामुळे तशा गोष्टी होतात. पण ते आपले ऐकू नाही आलं अजून. पण हे जरी गमतीचा भाग जरी सोडलात, तरी महत्वाची गोष्ट हीच आहे, की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, सगळीकडेच आपण पाहतोय धुळीचं साम्राज्य, फॉग, स्मॉग हे सगळीकडे दिसायला लागले. काल सकाळी 5:30 वाजता पाऊस झालाय. महिना कुठचा चालू आहे? जानेवारी. आता हे वातावरणीय बदल, पर्यावरणाचा धोका, हे तसं पाहायला गेलं तर अमित आपण एकत्र यायच्या आधी पण आपण दोघं आपल्या आपल्या मार्गाने बोलतच होतो. तू पण बीच क्लीनअप करत होता, मी पण करत होतो. झाडं लावण्याचा विषय असेल, कांदळवनाचा विषय असेल. मला वाटतं तसं नाही ठाकरे परिवार नाही पण आदित्य, मला सगळ्यात जास्त भीती काय वाटते माहिती का? आता तू तपोवनला जाऊन आला. हो. निवडणुकीच्या तोंडावर एवढं तिकडे विरोध असताना तपोवनमध्ये 1500 का काहीतरी झाडं कापणार आहेत. सगळे लोक बोलतात तिकडची, आणि तिकडचा एक जबाबदार मंत्री येऊन बोलतो की आम्ही कापणार. हा जो माज आहे ना, हा आपल्याला काढायचा आहे कुठेतरी. माज कापायचं. माज काढायचा आहे कुठेतरी, की तुम्ही लोकांचं ऐकत नाहीये, तुम्ही झाडं कापताय, तुम्ही काय आता कोणाला देणार आहेत आपल्याला माहितीच आहे ती जमीन अडाणींना. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, हा जो घमंड आहे ना त्यांचा, तो तोडायचा आहे आपल्याला. बरोबर. आणि हे करत असताना गेले 2-2.5 वर्ष मी सातत्याने सोशल मीडियावर स्वतः अधिवेशनात पण मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेलं आहे, की तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये. जर तुम्हाला प्रदूषण मुंबईत कमी करायचं असेल, तर आपल्या सरकारच्या वेळी मुंबई पर्यावरण किंवा मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन कृती आराखडा जो आपण बनवला होता, ते जरा चालवून पहा. त्याच्यात शॉर्ट टर्ममध्ये, मीडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये काय-काय करायचं नाही हे आपण तयार केलेलं आहे. मुंबईकरांना लाखो मुंबईकरांना विचारलेलं आहे, संस्थांना विचारलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तसंच नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन केलाय, सोलापूरचं केलंय, पुण्याचं केलंय. कारण माझं स्वप्न होतं, की 2040 पर्यंत महाराष्ट्रातली 40 शहरं त्यांना नेट झिरोला न्यायचंय क्लायमेट ॲक्शनमध्ये, कार्बन ह्याच्यात. पण पुन्हा एकदा जेव्हा आपलं सरकार येईल, तेव्हा अर्थात इलेक्ट्रिक बस असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, कांदळवन वाचवणं असेल, जे आपण अमित 11 महिन्यामध्ये 15,500 हेक्टर आपण मॅनग्रोव्हज वाचवले होते आपल्या सरकारच्या वेळी. अशा काही-काही गोष्टी ह्याच्यानेच एकीओला नियंत्रण होणार. हे जे काही फवारणी वगैरे करतात ना, कधी वाटलं डीप क्लीन सुरू. हां, असं नाही होत. ह्याला एक पूर्ण आराखडा आपण बनवला होता. तो मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन. कारण हा मोकळा श्वास, हा फक्त आपल्याला नाही तर मुंबईत जे कोणी येतं 1 दिवसासाठी पण येतं. ते पण सांगतात, "अरे मला सर्दी झाली." आम्ही तर रोज Allegra वगैरे घेऊन जगतोय. पण मुंबई असेल, दिल्ली असेल, कुठे ना कुठेतरी आपल्याला पर्यावरणाचा विचार हा करायला लागेल. कुठचंही चांगलं शहर जिथे तरुण-तरुणी जातात, नोकऱ्यांसाठी जातात, नवीन गुंतवणूक जाते, ते शहराचा दर्जा काय आहे? मोकळ्या जागा आहेत का? शाळा चांगल्या आहेत का? आरोग्य सुविधा कशी आहे? फुटपाथ कसे आहेत? हवामान कसं आहे? हे पाहून जातात. आणि हे जर करायचं असेल, तर आपल्याला जी आपली पंचतंतू आहेत, पंचमहाभूत आहेत, ते वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन हे आपल्याला आणायला लागेल. तर एक्यूआय असेल आणि आणि दुसरी माझं म्हणणं आहे, हे एका दिवसात नाही होणार. हे काम आहे. सो माझं म्हणणं आहे, हे आपल्यासाठी नाही करत आहोत आपण. आपल्याला त्याचा फरक पण नाही पडत. आपण जस्ट खोकतो, सर्दी, खोकला सगळं होतं. आपण गोळ्या घेऊन शांत बसतो. मला वाटतं आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण हे केलं पाहिजे. कारण हे एका आणि दिवसात होणारं काम नाहीये. आदित्यजींचं जे आहे ते 2040चा आपला टार्गेट आहे. बरोबर. पण सुरू सो केलं पाहिजे. सुरू केलं पाहिजे आता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पाहाल, आत्ता पण त्यांनी जो मास्टर प्लॅन केलाय संजय गांधी नॅशनल पार्कचा, येऊर वगैरे जे मंत्र्यांचे बंगले आहेत ते वाचवण्यासाठी असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे उठ-सूट कन्स्ट्रक्शन चालू आहे. कुठेही आपण विकासाची कामं थांबवणार नाही. पण जिथे धुळीचं साम्राज्य आहे किंवा जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्याला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्रोग्राम एक आपल्याला सुरू करायला लागेल, की तुम्ही कसं ते करू शकता, कशी धूळ उडणार नाही, हे सगळं आपल्याला पाहणं गरजेचं आहे.